jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर वाजलेत सकाळचे 8:30. आता आंघोळ वगैरे झाली, पूजा करायची आहे. पटापट पूजा करते. आज मी जरा जास्तच मजेत आहे, कारण आज जायचं आहे फर्निचर आणायला. एस्टिमेट काढते. जसं मी लास्ट व्लॉगमध्ये सांगितलं होतं, मेजरमेंट वगैरे घेतलं फर्निचरसाठी, पण झालं असं की त्याची कॉस्ट खूप जास्त जात आहे. म्हणून विचार करते आहे की एकदा रेडीमेडचं एस्टिमेट काढते, म्हणजे रेडीमेड कितीला जात आहे, काय जात आहे ते बघते. त्याच्यानुसार मग जे बजेटमध्ये होईल ते करते, कारण मला फर्निचर थोडं जास्त, म्हणजे थोडं डिफरंट करायचं आहे, थोडं जास्त करायचं आहे. आणि अगदीच मोजकं फर्निचरचंच 50पर्यंत जात होतं बजेट, म्हणजे एस्टिमेट काढलं तर 50पर्यंत सांगितलं. सो आता विचार केला की रेडीमेड बघते एकदाच, तर तेच बघायला जाते आहे आज. म्हणून जरा जास्तच हॅप्पी आहे. आणि थोडं मनात हे सुद्धा आहे की तेवढ्यात होईल की नाही. तर ते व्लॉग आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आधी तर आता पटापट पूजा वगैरे करून घेते, जेवण वगैरे करून घेते, त्याच्यानंतर तिकडलं सर्व शेअर करते. आणि आधी प्रिशूचं काय चाललंय ते दाखव. प्रिशू, प्रिशू काय करत आहे तू? काय करत आहे? इकडे 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 ये, इकडे ये, ये ये खाली ये, ये बस, व्हेरी गुड. ये खाली, ये खाली, ये पटाकन. रिशू ये ना, नाही यायचं का? ये ये ये, तसं नाही करू पिल्लू, लागते. ये खाली. अरे बापरे, सक्सेसफुली खाली आलं बाळ. कारभारी. 1 hour later. सो आम्ही इथे वॉर्डरोब बघतोय, आणि जे शॉपकीपर आहे ते सर्व दाखवतात आहे आम्हाला. समजून घेते त्यांच्याकडनं पूर्ण गोष्टी. आणि 2-3 बघितले, त्यामधला जो पसंत येतो आहे तो फायनल करू असा विचार चालला आहे, म्हणजे त्याचा एस्टिमेट काढू असा विचार चाललेला आहे. तर इथे भरपूर कलर ऑप्शन आहे, त्यामुळे कन्फ्युजन तर फार होतं. पण काही असे कलर आहे जे मला माझ्या कामासाठी बेस्ट आहेत. सो मी तसं काहीसं बघते आहे. आमची लांबी 6-6 किलो आता इथे आम्ही फायनल डिस्कशनसाठी बसलो आहे. बाबा माझ्यासोबत आहेत, मी आहे, माझी बहीण आहे, आणि माझा भाऊ येणार होता, कारण बाबाशिवाय आणि माझ्या भावाशिवाय अजिबातच आमचे कुठले डिस्कशन होत नाही, स्पेशली जिथे फायनान्सचा विषय येतो तिथे. तर इथे बाबा आणि मी सर्व गोष्टी समजून घेतो आहे. ते आम्हाला एस्टिमेट काढून देतात आहे, आम्ही जे जे फर्निचर बघितलं त्या फर्निचरचे. त्यानंतर इथे मॅडम आलेले आहेत, त्या डिस्काउंट वगैरे करून देत आहेत, कारण आम्हाला फर्निचर जे आहे ते खूप, म्हणजे जास्त अमाऊंटचं घ्यायचं होतं, त्याच्यामुळे मग इथे डिस्काउंट वगैरे लागतो आहे. तरीसुद्धा मी एस्टिमेट काढते, हेच मी फायनल करणार नाही आहे. आणखी मला काही ठिकाणी बघायचं आहे, आणि त्यानंतर मग मला जे वाटेल ते मी फायनल करेल. साध्या कापड फॅब्रिकमध्ये, पण चांगली क्वालिटीमध्ये. बरोबर. हे पाना किती होणार? 14. आम्ही 400-500 वाली काढली. अलमारीमध्ये जे काम काही झालं ते आहे, ॲटोरिकल शेअरचा काही झालं ते आहे, तुझ्याकडे आहे 400-500 झालं. म्हणजे कसं तुम्हाला सोपा झालं तर क्वालिटीचा घेऊन आधी ऑर्डर दिली तुम्ही, तुम्हाला कसं तुमच्या आम्हाला 26 नंतरच बुक. म्हणजे ते वस्तू इथं पडली नाही ना.
ठीक आहे सर्व्हिसला या घरात तुम्ही. नाही आम्हाला तुम्ही आता आमच्या गावात आहे ना, तुम्हाला म्हणजे 4 दिवस काहीच नाही. बुकिंग पण नाही करायची आहे काहीच नाही. हां सर्व्हिसला या तुम्ही. ते कमावून घेऊन बघ तुझे जे काय एक अंदाज तुमचा सर्व्हिसला या, तुम्हाला सर्व्हिसला टाकून तुम्हाला बरोबर फीस करा. आणि बाकी गोष्टी पण फायनल करायची आहे ना, म्हणून फक्त एस्टिमेट. कारण तुमचा 1 तारखेला राहिला. 30ला नाही, वेळ आली तर आम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट नाव नंबर. सो फायनली एक टेबल आणि चेअर परचेस केलेली आहे. आता टेम्पोचा ना थोडासा इश्यू झाला, त्याच्यामुळे त्याची जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला नंतर सांगेल. म्हणून मग बाबाच्या ओळखीचे हे होते, त्यांनी आणलेलं आहे सामान, चेअर आणि टेबल. बाकी जे फर्निचर आहे ते वेगवेगळ्या ठिकाणावरून येणार आहे. वेगवेगळ्या म्हणजे दुसरीकडून आम्ही परचेस केलेलं आहे, वेगवेगळ्या शॉपमधून. त्याच्यामुळे मग सो आता हे आलेलं आहे, याला आम्ही एका ठिकाणी उतरवून घेतो आहे जिथे आम्हाला सेफ वाटेल अशा ठिकाणी. हे इथून घेऊन सध्या खाली ठेवून नाही तर मग तशी ते जाते हो ना पण दिलं त्यांना. हां कशी चेअर छान आहे ना. वो गॅम्बो खुश हुआ है ना. मस्त आहे टेबल. सध्या तरी दोनच आले, एक टेबल आणि एक चेअर. चेअरवर मॅडम बसले. कशी आहे मॅडम चेअर? ही माझी चेअर. नंबर ओनरची फिलिंग येत आहे मला. सो ही माझी चेअर आहे. चेअर बघून कदाचित तुम्हाला हिंट आली असेल किंवा नसेलही, तर ही अशी छान माझ्या मनासारखी चेअर मिळालेली आहे. थोड्या वेगळ्या होत्या बॉस चेअर, पण मला त्या अजिबातच आवडल्या नाही, कारण बॅकचा वगैरे त्रास होतो आणि दिवसभर बसून राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. त्याच्यामुळे मग मी कम्फर्टेबल अशी चेअर घेतली आणि आता हा टेबल उतरवून घेतो आहे, कारण आम्हाला फर्निचर सेफ ठिकाणी ठेवायचं होतं, जेणेकरून मग घरी आणू शकत नव्हते फर्निचर. त्याचं रिझन वगैरे ते सर्व मी तुम्हाला नंतर सांगेल पुढल्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी. तर घरी आणायचं नव्हतं फर्निचर, म्हणून सेफ अशा ठिकाणी ठेवलेलं आहे रिलेटिव्सकडे, कारण पाऊससुद्धा पाणीसुद्धा लागायला नको आणि पावसाचेच दिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही सेफली फर्निचर ठेवून देतोय. हे फर्निचर इकडे तिकडे सुद्धा होणार नाही आणि याचा यूज जो आहे तो नंतर आहे, म्हणजे पूर्ण फर्निचर आणल्यानंतर मी शिफ्ट करणार आहे, जे मी तुम्हाला काल हॉल दाखवला तिथे, कारण मला तिथे थोडं काही प्रिपरेशनसुद्धा करायचं आहे, त्याच्यामुळे मग तिथे शिफ्ट नाही केलं. फर्निचर इथेच ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आता चेअरसुद्धा ठेवायची चाललेली आहे, कारण आम्हाला कुठलंच फर्निचर घरी न्यायचं नाही त्याच्यामुळे. तर चेअरची पॉलिथिन थोडीशी निघालेली आहे, पण ठीक आहे, मला तसं चालून जाईल. सर आता हे फर्निचर इथे ठेवते, त्यानंतर आम्हाला परत दुसऱ्या फर्निचरसाठी सुद्धा जायचं आहे. बिझनेसची पहिली सुरुवात झाली. हे वर घे, इथं बसली का? इथं बसली. खूप जास्त दमलो आहे. अवतार एवढा फरक झाला, दमून भागून बसलं एका जागी. आता बाबाचं कामाचा वेट करत, बाबाचं काम झाल्यानंतर मग आम्ही आमचं पुढचं काम करायला जाणार. आजचा पूर्ण दिवस ठरवला होता, खरोखर आजचा पूर्ण दिवस जातो आहे. आता बाबांचं काम सुरू आहे, बाबांचं काम झालं की आम्ही निघू. आम्हाला झोप पण खूप येत आहे, कारण पूर्ण प्लॅनिंगमध्ये रात्रीची प्लॅनिंग सुरू आहे, त्यात कामसुद्धा सुरू आहे, म्हणून थोडं दमल्यासारखं होतं आहे. पण ठीक आहे, काहीतरी करायचं म्हटलं की तेवढं स्ट्रगल लागतंच. सो दाखवते आता बाबांचं काय चाललेलं आहे. आता आम्ही पोटपूजा करायचा थोडा विचार करतोय. सो असं आहे, बाबांचं काम करायचं चाललेलं आहे, कारण बाबांचे सुद्धा काम पडायला नको, म्हणजे त्यांच्या कामाचं सुद्धा नुकसान व्हायला नको, त्याच्यामुळे आम्ही त्यांचंसुद्धा काम करतो आहे आणि आमचंसुद्धा. आणि कुठेही असो, आईपणाची ड्युटी ही कधीच संपत नाही. म्हणून माझ्या प्रिन्सेसला इथे व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि मामा मात्र बघूच देत नाही आहे. प्रिशू छान एक्सप्रेशन देत होती, म्हणजे खूप छान हसत होती, खुश होत होती. ती आईजवळ छान राहते आणि मी तिचं जेवणाचं, दुधाचं वगैरे या सर्व गोष्टींची काळजी घेऊनच घराबाहेर पडते, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. पण मध्ये मध्ये ना, म्हणजे जसं अर्धा तास 1 तासाने तिची आठवण येतेच आणि मग व्हिडिओ कॉल तर व्हायलाच पाहिजे. कितीही कामामध्ये असलं तरीसुद्धा आईपणाची ड्युटी ही कधीच सोडायची नसते, त्याच्यामुळे मग ते चालतच राहणार. सो इथे माझी बहीण आता गाडी पुढे पुढे घेऊन जाते. ती गाडी पुढे पुढे का घेऊन जाते, कारण बाबा बसलेले आहेत गोष्टी करत आणि आम्हाला इथून लवकर जायचं आहे, कारण फर्निचरवाल्यांना आम्ही एक टाईम दिलेला आहे. तसा टाईमला थोडा वेळ आहे, पण बाबांची इथं कामासोबत गप्पा चाललेला आहे, कारण त्यांना दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यांचं थोडं कामाचं बोलायचं चाललेलं आहे, कारण ते त्यांचं काम सोडून आमच्याबरोबर आलेले आहेत.
कारण माझा भाऊ नव्हता त्याच्यामुळे, आणि आमचा प्रयत्न चालला आहे त्यांना लवकर बोलावण्याचा. तिकडे गोष्टम बाबा बसले गोष्टी करत, त्याच्यामुळे आम्ही गाडी थोडी म्हणजे माझी बहीण गाडी थोडी पुढे नेत आहे जेणेकरून बाबाला इशारा समजावा आणि ते यावे, पण ते काही येत नाही आहे. त्याच्यामुळे मी बसली एका जागी, ती गाडी पुढे नेत आहे आणि बाबा गोष्टी करत आहे. सो चला, फायनली त्यांना आमचा इशारा कळला आणि ते आलेच. त्यांनी आम्हाला रागवलं वगैरे नाही, आम्ही त्यांच्या खूप जास्त लाडाचे होते. आम्हाला रागवत नाही, त्यांना लक्षात येऊन जाते आम्ही काय करतोय, कशासाठी करतोय वगैरे या सर्व गोष्टी. इथवारा बाजारातून नाही घेत भाजी, बरं घ्या, पण आपल्याला घरी जायला वेळ आहे बाबा. बाबा कुठे गेले? भाज्या मस्त, भाज्या भाज्या भाज्या. बाबा कुठे गेले? विसरू नको की मी वॉयलेट स्पॉन्सर करत आहे पैसे ठेवासाठी. तिकडे पण भाजी छान आहे. आईला विचारू कुठली भाजी घ्यायची. सो आता आलं आहे वॉर्डरोब बघायला, आणि हा वॉर्डरोब ना मला प्रचंड आवडलेला, पण माझ्या यूजसाठी थोडासा डार्क कलर पाहिजे होता, म्हणून मग शोरूमला गेलो. तिथे वेगवेगळे कलर बघतोय. आता त्यामधला एक कलर मला पसंत आला आहे, पण बघते आता कुठला घ्यायचा. तर कसं आहे? मॅजिक लॉक आहे, तो लॉक इकडे सरकून जाते. देखने में बताया नहीं, बाजूला दीदी सो चला, फायनली वॉर्डरोब घेऊन झालेला आहे. आम्ही होलसेल शॉपमधूनच सर्व गोष्टींची खरेदी केली, कारण जास्त पैसे जायला नको आहे, आणि जर आपल्याला गोष्टी डिस्काउंटमध्ये मिळतात आहे तर कशाला उगाच जास्त पैसे द्यायचे, तेच मी दुसरीकडे इन्व्हेस्ट करू शकते. त्यामुळे मग, कारण बराचसा खर्च होता, टोटल किती लागला, माझा बजेट किती होता ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल. तर इथे टेम्पो बोलवलेला आहे, म्हणजे हा छोटा, यामध्ये वॉर्डरोब न्यायचा आहे, कारण बाकीचे सामान आहे ते ऑलरेडी आम्ही पुढे पाठवलेलं आहे, आणि जे ओळखीचेच होते त्याच्यामुळे काही इश्यू नव्हता, त्यांना ॲड्रेस वगैरे सर्व गोष्टी माहिती होत्या. म्हणून मग यांचा, म्हणजे या फर्निचरवाल्यांचाच हा टेम्पो आहे, याच्यामध्ये वॉर्डरोब जात आहे. ते बाहेर आणतात आहे, तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला कलर लक्षात येऊन जाईल, पण क्लिअर मी सर्व तुम्हाला फर्निचर शिफ्ट केल्यानंतर दाखवेल. आता जसं जसं होतं आहे तसं तसं शूट करते आहे, कारण पावसाचं सुद्धा वातावरण आहे, त्याच्यामुळे मग आम्हाला पटापट जायचंही आहे. इथे बरं की वॉर्डरोब झाकायला यांनी, म्हणजे पूर्ण व्यवस्था आहे त्यांच्याकडे, त्यामुळे ते एक बरं आहे. नाहीतर मग फर्निचर खराब व्हायची भीती असते. पण आम्हाला फर्निचर खराब व्हायचं काहीही एक टेन्शन नाही आहे, कारण आमचं फर्निचर सेफ अशा ठिकाणी आहे. इथूनसुद्धा व्यवस्थित जात आहे. तर आता इथे वॉर्डरोब टाकायचं आहे. बाकी काही गोष्टी बाकी आहेत, जसं सोफा घ्यायचा बाकी आहे माझा, त्यानंतर काही स्टूल घ्यायचे आहेत मला, ते बाकी आहे, आणि आणखी 1-2 चेअर वगैरे अशा या गोष्टी बाकी आहेत. त्याच्यासाठी मी विचार केला होता की आजचा दिवस नको, नंतर, कारण दिवस व्यवस्थितपणे आम्ही वाटून घेतलेले आहे. आजचा दिवस हा फक्त या फर्निचरसाठी होता. ते लकीली आमचं संध्याकाळपर्यंत पूर्ण काम झालेलं आहे, कारण बाबांचं काम बघून आम्हाला ते सर्व करायचं होतं. त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं, कारण ते त्यांचं काम साईडला ठेवून आमच्यासोबत फिरत होते, आणि कोणाचंच कामाचं नुकसान व्हायला नको, त्या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आम्ही हे सर्व करतोय. त्याच्यामुळे मग आजच्या दिवसासाठी मी जे ठरवलेलं ते आजच्या दिवशी लकीली कंप्लीट झालेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, घरीसुद्धा जायचं आहे, कारण मी असं डिसाईड केलेलं की प्रिशूकडे सुद्धा दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून मग मी जास्तीत जास्त 4 ते 5 तासासाठीच बाहेर जायचा असा विचार केलेला होता. तिचं झोप वगैरे असली की तेवढा टाईम व्यवस्थितपणे निघून जातो, त्याच्यामुळे मग ते एक बळस. सो तिच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत नाही आणि आमची कामेसुद्धा होतात. तर फायनली निघालो आहे आता वॉर्डरोब घेऊन. यांना ॲड्रेस माहिती नव्हता, त्याच्यामुळे ते आमच्यासोबत येणार होते. आम्ही आता पोहोचत आलेलो आहे. आम्ही दोघी बहिणी पायी चालत जातो आहे, कारण फर्निचर ते उतरवण्यासाठी आणखी 2 माणसं लागणार आहेत, ज्यांना घ्यायला बाबा गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही पायी जातो आहे.
तिथे पोहोचल्यानंतर ते उतरवायचं आहे, तर गेटमध्येच आणावं लागला टेम्पो. सकाळी तसं काही नव्हतं, ते 2 फर्निचर जे आहे ते इझिली आतमध्ये आले. पण हे उतरवण्याला थोडीशी रिस्क आहे, कारण आरसासुद्धा आहे आणि काही नुकसान व्हायला नको. माझे कंटिन्यू फोन सुरू आहेत, कारण काही ना काही काम होतं आणि मीच बघणारी म्हटल्यानंतर म्हणजे जे फोनवरचे जे डिले त्या सर्व माझ्यासोबतच होता. त्याच्यामुळे मग मला तिकडे लक्ष देणं गरजेचं होतं, कारण जिथे जिथे माझा बाबा आणि माझा भाऊ बोलू शकत होते तिथे तिथे ते बोलत होते. पण काही डिले डायरेक्ट माझ्यासोबत होता, त्याच्यामुळे मग मला तिथे बोलणं भाग होतं. सोबतीला घरच्या सर्वांचा सपोर्ट असल्यामुळे ना खरंच गोष्टी अगदी व्यवस्थित होत्या, जशा प्लॅन केल्या तशा होतात. त्याच्यामुळे मग मला जास्त असं टेन्शन नव्हतं. पण होत्या काही गोष्टी, त्या मी पुढे नंतर सांगेल. तर आता या कबडला म्हणजे या वॉर्डरोबला उतरवायचं आहे. आरसा असल्यामुळे खूप टेन्शन होतं, पण फायनली ते सर्व कबड व्यवस्थित आहे हे बघून आम्हाला खरंच खूप रिलॅक्स वाटलं. आता यालासुद्धा उतरवून सेफ ठिकाणी ठेवणार, कारण हे पूर्ण आम्हाला झाकून ठेवायचं आहे. जसं मी आधी बोलले, पाऊस वगैरे लागायला नको आणि सर्व फर्निचर मला एकाच ठिकाणी ठेवायचं होतं. तुम्हाला कलर लक्षात आला असेल हे बघून आता, तर कलर खरोखर खूप छान आहे आणि मी हा कलर चूज का केला ते तुम्हाला पूर्ण फर्निचर बघितल्यानंतर आणि माझा पूर्ण सेटअप लागल्यानंतर समजेल. सो हा सुद्धा एक टेबल आलेला आहे, ऑफिस फर्निचर आहे पूर्ण आणि बघा सक्सेसफुली ते एका ठिकाणी आम्ही ठेवून दिलं आहे. सो आम्ही घरी आलेलो आहे, सर्व सामान एका ठिकाणी ठेवलं. आता खूप जास्त दमल्यासारखं झालं, सो आता थोडंसं आराम करते. डिटेल्स सर्व मी त्याची नंतर देईल, म्हणजे पूर्ण सर्व झाल्यानंतर मी सर्व डिटेल्स देईल, प्राईस कितीमध्ये गेलं वगैरे या सर्व गोष्टी. तुला आई नाही पाहिजे? उचलते का? ओ उचलते का? एवढूशात आहे टीचवर. प्रिशू खा ना, आंबा खा ना. आईच्या मांडीवरचे बाळ. आधी तर चेंज केलं, कारण पूर्ण दिवस त्यामध्ये गेला. त्यात बाकी पण कामं होती, म्हणजे जसं बाबांचं काम मी तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये सांगितलं, त्यानंतर बाजारचं काम. तर आज बाजार भरतो, त्याच्यामुळे मग मार्केटमध्ये सुद्धा खूप गर्दी होती, कारण आम्ही जवळपास 4-5 वाजताच्या तेवढ्यात गेलो भाजीपाला वगैरे आणायला आणि तिथेच खूप वेळ लागला. काय कसं ते सुद्धा दाखवते. तर फर्निचर ना मला माझ्या पसंतीचं मिळालेलं आहे सर्व. डिटेलमध्ये मी ते तुम्हाला जेव्हा मी फर्निचर शिफ्ट करेल वगैरे तेव्हा दाखवेल, कारण त्याच्याशिवाय ते दिसणार नाही आणि त्याच्याशिवाय काही समजणार सुद्धा नाही. बाकी कितीमध्ये पडलं आहे काय ते सुद्धा डिटेल्स मी नंतर देईल, म्हणजे ओव्हरऑल मला कितीमध्ये पडलेलं आहे हे सर्व जेव्हा सांगेल तेव्हा देईल डिटेल्स. बाकी आता एका ठिकाणी सेफ ठेवलेलं आहे ते फर्निचर, कारण घरी जागा नव्हती आणि मला घरी आणायचं सुद्धा नव्हतं ते, त्याच्यामुळे मग ते एका जागी सेफ ठेवलं. बाकी जे शॉपला न्यायचं ते बाकी आहे, शॉपला मला क्लिनिंग वगैरे करायची आहे आधी, त्याच्यामुळे मग मी ते तेव्हा दाखवेल. मनासारखं मिळालेलं आहे मला आणि खरंच खूप छान झालं. तरी बऱ्यापैकी गोष्टी आणखी म्हणजे फर्निचरचंच फक्त झालेलं आहे, बाकी खूपशा गोष्टी अशा बाकी आहे, त्यासुद्धा तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. मी इनॉग्रेशन कधी करते वगैरे ते सुद्धा नेक्स्ट कुठल्या व्लॉगमध्ये सांगेल, कारण प्रिपरेशन्स अजून माझी बऱ्यापैकी बाकी आहे. सो असं सर्व आहे. आता दिवसभराचं आम्ही खूप जास्त दमलो आहे. त्यात प्रिशू दिवसभर आईकडे होती आणि चांगली राहिली ती, ते एक बरं झालं, कारण तिचं सर्व जेवण वगैरे ह्या सर्व गोष्टी आमच्या झाल्या होत्या. आम्ही जेवण करूनच निघालो, म्हणजे जवळपास 12:30-1ला आम्ही घरून निघालो आणि आम्हाला घरी यायला वाजलेले आहेत 8, म्हणजे असा पूर्ण आमचा दिवस तिकडे गेला. तर प्रिशू चांगली राहिली. आता आधी प्रिशूसोबत थोडा वेळ खेळते आणि बाकी आम्हीसुद्धा खूप दमलो, कारण उद्यासुद्धा सकाळीच जायचं आहे त्याच्यामुळे. तर असं सर्व आहे. चला या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.